Hello everyone. So in this video, we are doing, mouth hygiene, which is we can say the oral hygiene is very important for day-to-day life. When we are going in outside for meeting or something kind of. So if bad breath, it is a very turn off for any conversations. Any conversations, even it's in your personal as well as in professional. So I prefer to be, 2 times do this routine which I'm going to tell you. Okay, so first of all, you need to brush. Okay, brush after a brush, which is a very regularly we are doing. After a brush, you need to clean your tongue, where the most of the bacteria, stays, and that is creating a bad breath. And after after a tongue cleaner, you have to go with the mouthwash. Mouthwash once cause some of the bacteria stays, in between of your throat as well. So you have to like doing a गार्गलिंग अँड गुळण्या केल्याने आपली ब्रेथ ही खूप चांगली होते. तर तुम्ही त्या जर तुम्हाला माउथवॉश यूज करायचा असेल, इफ यू डोंट वॉन्ट टू यूज दॅट माउथवॉश, देन यू कॅन गो विथ वॉर्म वॉटर विथ सम सॉल्ट आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या आपल्या मराठी सिंपल भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की त्या केल्याने तुमची ब्रेथ सुद्धा नेहमी चांगली राहू शकते. जर तुम्हाला ते टॉलरेट होत नसेल तर तुम्ही मॅक्स फ्रेशचं कोलगेटचं एक कोणतंही जे पण तुम्हाला प्रिफरेबल असेल ते तुम्ही माउथ वॉश यूज करू शकता. आफ्टर अ माउथ वॉश तुम्हाला एक इन्ग्रेडियंट जो एक देसी आहे विच इज मी खूप आय गेस लहानपणापासून यूज करतोय आणि माझा एकही त्यात केलेला नाही, विच इज आय एम प्राऊड ऑफ अँड नो अदर डेंटल प्रॉब्लेम्स हॅव इट फेस्ड. सो ती आहे बेसिकली तर लाल मशारी विच इज अ हनुमान मशारी, जी तुम्हाला साध्या मार्केटमध्ये किंवा भाड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल. सो यू हॅव टू फॉलो दी स्टेप्स आणि आफ्टर दिस, okay, after washing our mouth properly, we will do the experiment, जे पण आपल्या एक्सपेरिमेंटचा एक्सपेरिमेंट असतं तोंडामध्ये, आणि इट विल बी गिव्ह यू द व्हेरी गुड. आणि हे तुम्हाला दिवसाला 2 वेळा करायचं आहे. सो दिवसाला 2 वेळा कसं आहे, इन द मॉर्निंग वी आर डुईंग इट मॉर्निंग अँड बिफोर गोईंग अ बेड. सो इट विल लाईक अ व्हेरी गुड फॉर तुमची ब्रेथ विदिन 4 to 5 days you can easily understand what's inside your mouth is getting smelled and kind of, you always smell good, then it's a good impression for any kind of a conversation. So follow this routine, we will see. Yeah, that's it, simple. Yeah, so basically I'm using this brush, which is a very common, जो पण मिळाला कोलगेटचा तो आपण घेऊन आलेलो. आणि इट विल बी लाईक अ व्हेरी इम्पॉर्टंट की हा तुमचा एका महिन्यामध्ये ॲटलीस्ट खराब व्हायला हवा. तुम्ही प्रॉपर जर प्रेशर नाही ब्रश करत नसाल तर तुमचा ब्रश खराब होणार नाही. 3-4 months जर तुम्ही एखादा ब्रश जर यूज करताय, विच इज अ व्हेरी बॅड साईन, नॉट गिव्हिंग अ व्हेरी प्रॉपर प्रेशर ऑन युअर टूथ. सो त्याच्यामुळे ब्रश तुम्ही दाबून करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. विच इज अ मिनिमल प्रेशर तुम्हाला असायला हवं. जर तुम्ही नाही करायला फक्त तोंडात ठेवताय आणि चापताय तर मग तुम्ही ब्रश प्रॉपरली करत नाही. सो यू हॅव टू फॉलो दिस स्टेप्स ॲज वेल. आय वॉज युझिंग कॉलगेट बिफोर दॅट, बट मी त्याच्यानंतर या डाबर ब्रँडवरती मी ट्रायआउट केलेलं होतं आणि इट वॉज गिव्हिंग अ व्हेरी गुड रिझल्ट. सो मी ॲटलीस्ट 2-3 वर्षापासून मी आय स्विच टू दिस डाबर ब्रँड. कारण ह्याच्यामध्ये जे लवंग आणि तुमचा माऊथ जे ज्या प्रकारे झोमतं जेव्हा तुम्ही ब्रश करता, विच इज अ गिव्हिंग व्हेरी गुड साइन की वॉट एव्हर द जर्म्स आर देअर दे आर गेटिंग अ डाय अँड दे आर गेटिंग अ डाय बिकॉज ऑफ दॅट हीट. आणि ह्याच्यामध्ये लवंग विच इज अ गुड फॉर युअर माउथ. सो त्या गोष्टीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचा कोणता प्रोडक्ट तुम्ही तुमच्या माउथ साठी यूज करताय किंवा दातांसाठी यूज करताय किंवा ओरल हायजीनसाठी तुम्ही यूज करताय. इट्स अ सिम्पल स्टेप्स, यू नीड टू जस्ट ब्रश इट आउट, देन यू विल फॉलो द नेक्स्ट. This is the tongue cleaner that I'm using, which is very traditional. ही थोडीशी अशी तांब्या पितळाची आहे, which is good. आणि yeah, that's it. Nothing else. You just need to do the steps which we usually follow. Yeah.
After that, we are going to use okay, three, two, one. Nice. After that, we are going to use this आपली देसी हनुमान मशाली which is very important. Okay. इथं मी डायरेक्ट तोंडात टाकून आपल्या हाताने ब्रश करणार. So let's yeah. After this, we will go with this experiment. It's a strawberry flavored, I guess. Yeah. So that's our last product which we're gonna use for good mouth